कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील गांधी मैदानाच्या विकास कामाकरता 22 कोटींचा निधी मंजूर आहे. त्यातील 5 कोटीचा निधी हा मैदानात पावसाळ्यामध्ये साचणाऱ्या पाण्याची चॅनेलद्वारे निर्गत लावण्यासाठी खर्च करण्यात येणार आहे. गेली काही महिने हे काम प्रगतीपथावर सुरू आहे. चॅनेलचं काम उभा मारुती चौकात आलं असताना शिवाजी पेठेतील एका माजी महापौरांनी हे काम ठेकेदार कल्याण नलगे यांना थांबवण्यास सांगितलं, असा आरोप शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण यांनी केलाय. त्यामुळे हे काम ठेकेदारांनी बंद ठेवलंय. या चॅनेलचं काम पूर्ण झाल्याशिवाय गांधी मैदानाच्या विकास आणि सौंदर्यीकरणाचं काम सुरू करता येणार नाही. त्यामुळे शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी पेठेतील नागरिकांनी उभा मारुती चौकातील बंद पाडलेल्या चॅनेलच्या ठिकाणी एकत्र येत संबंधित ठेकेदारांना संरक्षण देत चॅनेलचं काम सुरू करण्यास सांगितलं. शिवाजी पेठेच्या विकासासाठी काम सुरू आहे, त्याला माजी महापौरांनी विरोध करू नये. जर विरोध केला तर शिवाजी पेठ गप्प बसणार नाही, असा इशारा यावेळी चव्हाण यांनी दिलाय. शिवाजी पेठेच्या वतीनं जे काम चालू आहे ते गांधी मैदानाच्या सुशोभीकरणाकरता चालू आहे. आपण कुठल्याही गोष्टीचा ह्याला विरोध करू नका, अशी माझी शिवाजी पेठेच्या वतीनं त्यांना कळकळीची विनंती आहे. आणि जर विरोध केला तर शिवाजी पेठ स्वस्थ बसणार नाही. काम हे पूर्ण होणार. मग ते कशा पद्धतीनं करायचं आहे, कशा पद्धतीनं काम पुढे न्यायचं आहे, हे शिवाजी पेठेतल्या नागरिकांना आणि शिवाजी पेठेतल्या लोकांना सांगायची गरज नाही. तुम्ही देखील शिवाजी पेठेत राहतात, तुम्ही देखील आमचेच आहात, पण तुम्ही आमच्या पाठीत खंजीर मारू नका. शिवाजी पेठेचं सुशोभीकरण करण्याची नैतिक जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. यावेळी शिवाजी तरुण मंडळाचे संचालक अजित खराडे, विजय माने, प्रताप देसाई, शिवाजी जाधव, राहुल जरग, रवींद्र साळुंखे, विकास साळोखे, प्रकाश सरनाईक आदी उपस्थित होते.